बातमी एका विचित्र लग्नाची आहे। चित्रपटाच्या कथानकाला सुद्धा लाजवेल अशी खरं तर ही घटना आहे आणि घडली आहे नाशिकमध्ये। ज्या मुलीसोबत मुलगा लग्न करणार होता तिच्यासोबत मुलाच्या वडिलांनीच संसार थाटलेला आहे। पाहूया। नाशकात घडली विचित्र लग्नाची गोष्ट। मुलाच्या होणाऱ्या बायकोसोबत पित्यानं थाटला संसार। मानसिक धक्का बसलेला तरुण बनला संन्यासी। नाशकात एका विचित्र लग्नाची गोष्ट घडली आहे। ज्या मुलीसोबत संसाराचे स्वप्न बघितले त्याच मुलीसोबत वडिलांनी पळून जाऊन लग्न केलं। त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं संन्यासी राहण्याचा निर्णय घेतलाय। एका सर्वसामान्य कुटुंबातला तरुण नाशकातील सिडको परिसरात वडिलांसोबत राहत होता। लग्नाचं वय झाल्यानं संबंधातील कुटुंबियांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला। मुला-मुलीची पसंती झाली, त्यामुळे बार उडून द्यायची तयारीही सुरू झाली। वडिलांनी मुलाच्या लग्नाची तारीखही ठरवली, पण या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीत एक ट्विस्ट आला। मुलीला बघताच वर पित्याचा तिच्यावर जीव जडला होता। पत्नी नसल्यानं त्यांच्या मनात प्रेमाची हिरवळ फुलली आणि दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या तयारीत असताना वर पित्याचं वधू सोबत आकर्षण वाढू लागलं। वधू ही भावी वराच्या वडिलांकडे आकर्षित झाली आणि आपल्या मुलाचं लग्न होण्याआधीच वडिलांनी सुनेला पळून नेऊन तिच्यासोबत लग्न करून तिला घरी आणलं। याचा लग्नाचं बाशिंग बांधण्याची तयारी करणाऱ्या मुलाच्या मनावर मोठा आघात झालाय। माझी फॅमिली मला एकट्याला टाकून लग्नासाठी टाकून गेलेली आहे। माझी जी मला दिलेली स्वतःला बायको आहे ना, ती मला घ्यायला येत नाहीये। मिसेसला सासूरवाडी असते ना, त्यांच्या आईबापाच्या घरी राहतात। त्यांच्या मनातलं काही सांगता येणार नाही। ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तीच मुलगी सावत्र आई म्हणून घरी आल्यानं या तरुणाला मानसिक धक्का बसला। त्यानं वेगळं राहत वडिलांशी संपर्क तोडला आणि वैरागी होण्याचा निर्णय घेतलाय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।